बरं, एक गोष्ट अशी आहे की यांचं काय म्हणणं आहे की अबकी बार काय म्हणतायत 400 पार. मग 400 पार जर तुमची आत्ता होण्याची तयारी असेल मग तुम्हाला नितीश कुमार का लागतात? नितीश कुमार का लागले? मग जो काही कारभार चाललेला आहे म्हणजे मोदी गॅरंटी, मोदी सांगतात की अमुक अमुक होगा, हे मोदी गॅरंटी आहे. म्हटलं बरोबर आहे, मोदी गॅरंटी आहेच. कारण इकडच्या वर्तमानपत्रात किती बातम्या आल्यात माहिती नाही, पण मी येताना मुंबईतली वर्तमानपत्र पाहिली, काही बातम्या कापून पण आणल्या. एकाच वृत्तपत्रात 2 बातम्या आहेत. एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक घोटाळ्या प्रकरणी, ईडीकडून अटक, आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना क्लीन चिट, मोदी गॅरंटी. भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नहीं होगा, मोदी गॅरंटी आहे. तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळेल, तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळेल. आरोप करणारे हेच, पक्षात घेणारे हेच, क्लीन चिट देणारे हेच, आणि जे सोबत येत नाहीत. म्हणजे एकाच दिवशी नितीश कुमार भाजपासोबत गेले, ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आणि त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी लालू प्रसाद आणि तेजस्वीला ईडीचं समन्स. मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी. या सगळ्या गॅरंट्या तुम्हाला परवडणार आहेत? परवडणार आहेत? म्हणजे जर मी असं म्हटलं की जे विरोधात, हुकुमशाहीच्या विरोधात राहतील त्यांना हे तुरुंगात टाकतायत, मग तुम्ही विचार केला पाहिजे. आणि आज सुद्धा मी सांगतो, इकडे जर का कोणी भारतीय जनता पक्षाचे खबरे आले असतील, RSSचे आले असतील, नाही येऊ शकतात, उलट त्यांना त्यांच्याशी मी बोलायला तयार आहे. आणि जर का तुम्ही जर लाईव्ह दाखवत असाल तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधले जे RSSचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना मी सांगतोय की अरे तुम्ही आता तरी डोळे उघडा. ही लढाई केवळ भाजप विरुद्ध विरोधी पक्षाशी नाहीये, ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे. तुम्ही ज्यांच्यासाठी सतरंजा घालता आहात, ज्यांच्या मागे लगबग सगळी उठाबशा करता आहात, त्यांच्या हातामध्ये पुन्हा देश देणार असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या या हुकुमशहाच्या ताब्यामध्ये देत आहात. पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. आम्ही लढतो आहोत. गीते साहेबांनी थोडी माझी पंचायत केली. मला काय म्हणाले, उद्धव ठाकरेच परत मुख्यमंत्री होणार. अहो, मी पंतप्रधान पदाचं स्वप्न बघू की नको आता प्रश्न पडले. नाही, मला असं काही स्वप्न पडत नाही. ना मुख्यमंत्री पदाचं पडलं होतं, पंतप्रधान पदाचं स्वप्न तर स्वप्नातही स्वप्न पडत नाही मला. मला फक्त दिसतोय तो माझा देश, माझी भारत माता, माझी भारत माता. आणि त्यांच्या भारत मातेच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी लिहिलेली आपली घटना, ते संविधान, ते आम्हाला वाचवायचं आहे. का आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या? मत द्या म्हणजे काय? कोणाला तरी मत द्या म्हणून द्यायचं नाहीये. हे मत तुमचं तुम्ही स्वतः तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी देणार आहात. तुमच्या पुढच्या पिढ्या या भले अशा उचलून तुरुंगात नाही टाकल्या तरी संपूर्ण देशाचाच जर काही तुरुंग झाला तर त्या वातावरणात तुमच्या मुलाबाळांना जगावं, त्यांनी जगावं अशी तुमची इच्छा असेल, जरूर हुकुमशाला मत द्या. आणि नसेल तर इंडिया म्हणून जी देशभक्तांची आघाडी तयार झालेली आहे त्या आघाडीला तुम्ही मतदान केलं पाहिजे. या अशा अनेक काही गोष्टी आहेत. सगळ्याच गोष्टी इकडे बोलतो, पुढच्या सभेमध्ये काय बोलणार? आणि म्हणून मी थोडंसं जे काय आहे ते तुमच्यासमोर बोललेलो आहे. जेवढं नेमकं बोलायचं तेवढं बोललेलो आहे. आता याच्या पुढे जो काय तुम्ही जोश मला दाखवलेला आहात की आम्ही इकडनं, आता गेल्या वेळेला एक जयंत पाटलांचा कार्यक्रम होता ना बँकेचा, आणि मी आणि पवार साहेब बाजूबाजूला बसले होतो श्रीवर्धनला. मला पवार साहेब म्हणाले यावेळेला या गद्दाराला पाडावं लागणार. म्हणजे त्यांची तयारी आहे, मानसिकता आहे, या गद्दाराला गाडायचं म्हणे. आता गंमत अशी आहे की कल्याणमध्ये मी गेलो, त्याच्या 1-2 दिवस आधी मोदीजी येऊन घराणेशाहीवरती बोलून गेले होते. घराणेशाही. मी कल्याणमध्ये दुसऱ्याशी गेलो, म्हटलं घराणेशाहीचा विरोध आहेच, पण कल्याणमध्ये आणि योगायोगाने इकडे सुद्धा आणि पलीकडे कोकणात सुद्धा घराणेशाहीच नाही तर गद्दारांची घराणेशाही आहे, गद्दार घराणेशाही.